भीती आणि आशा या काट्यावरच माणूस तोलला जातो. येण्याची आशा आणि जाण्याची भीती. सगळं सत्यापासून दूर. अंगाऱ्याचा ढग. आणि याच वास्तूपासून तो डोंगराचा खेळ सुरू झाला. ललित तर दुसऱ्या बाजूला पोहोचला. मीही पोहोचतोय. जाण्याच्या आधी या उष्ट्या वास्तूला पाहावं म्हणून आलोय. इथेच मोडला आम्ही प्रवाह. प्रकृतीचा प्रवाह, प्राचीन दैवतांचा क्रम. इथेच आम्ही कत्तल, जमिनीच्या तुकड्यासाठी. वी किल द हार्मनी. ललितचं कर्ज फिटलं. त्याची आई, ती पोरगी, त्यांनी फेडलं म्हणे त्या झाडाचं, त्या भयंकर दैवताचं. आणि त्या म्हातारीशी बोलायचं ते, आणि तो पण काय माहित, कदाचित फक्त तिची ती आशा असावी, नाही तर भीती. सोपं झालंय सगळं. दॅट्स ऑल राईट. पण काय ड्रामा केलाय त्या जंगली आदिवासींनी. झाडांचा देव काय. पूर्वजांनी राखलेली जमीन होती म्हणे त्यांची. 300 एकरसाठी एवढा ड्रामा. एव्हरीथिंग इज फेअर इन. हो, लव्ह अँड वॉर. नो माय मॅन. एव्हरीथिंग इज फेअर इन प्रॉफिट. चिअर्स. पण तो शेवटी ओरडला ते. सर, दॅट वॉज समथिंग डिफरंट. काहीतरी सुपरनॅचरल होतं ते. म्हणजे आम्ही त्या गावावर चालून गेलो. गावावर हल्ला झाला. घर जात आहेत, लोक पळत आहेत, लहान मुलं चिरडल्या जात आहेत. रस्त्याने रक्त सांडलेलं होतं. त्या माणसावर मी चालून गेलो आणि त्याच्या डोळ्यामध्ये भीती नव्हती सर. दॅट वॉज समथिंग टोटली डिफरंट. त्याच्या डोळ्यात राग होता, क्रोध होता, जसं की तो मेल्यानंतरही पुन्हा माझ्यावरती चालून येणार आहे. त्याला स्वतःच्या जीवाची पर्वा नव्हती. जणू ते जंगल, ते झाड त्याच्या आई बाप्पाची कत्तल करत असल्यासारखं माझ्यासाठी बदल्याची भावना होती. दॅट वॉज समथिंग डिफरंट सर. इट वॉज नॉट नॉर्मल. अजून तुला बऱ्याच गोष्टी शिकायच्यात. येस. दॅट्स राईट. वी आर सिव्हिलाइज सोसायटी. रक्त तर सांडणारच. माझ्याकडून सांडलं, मी नसतो तर दुसऱ्याकडून सांडलं असतं, नाही का सर? बघ, ब्लड इज फॉर मनी अँड मनी इज गॉड. मनी इज गॉड. हे झाड, देवता, कर्ज वगैरे सगळं विसरून जा. कर्ज तर फिटणारच. तू नाही तर दुसरं कोणीतरी फेडेल. पैसा आलाय ना, एन्जॉय इट. एन्जॉय. ललित, रक्त तर सांडणारच. तुझं नाही तर अजून कुणाचं तरी सांडणार.
नव्हतो. मी नव्हतो. हे कोण आहे? ललित, रक्त तर सांडणारच. तुझं नाही तर अजून कोणाचं तरी सांडणार. तूच होतास ललित, तूच होतास तो. सगळ्या वाटा इथेच येतात, सगळ्या आशा इथेच संपतात. तुझं रक्त याच मातीत जाणार नेहमीच. मी तुझ्या लेकरांना मारलं, पण ते सगळं मी माझ्या लेकरांसाठी केलं. जसे ते आदिवासी तुझ्या सावलीत आहेत, तशी माझी मुलगी, माझी स्वरा, माझ्यासारखं तिच्या डोक्यावरून बापाची सावली हिसकावू नकोस. मला माफ कर. कर्ज तर फिटणारच. तू नाही तर दुसरं कोणीतरी करेल. आलीस? उशीर झाला. आज पूर्ण खड्डा खणला वाटतं. हो आजी, आज पूर्ण काम झालं. पण आपण खड्डा का बरं करतोय? कधी सांगणार आहेस? सांगते बरं. जा, हात धुवून ये.
आजोबांचा फोन आला वाटतं. आजी, आपण जो खड्डा केलाय तो झाड लावण्यासाठी केलाय का? समजलं हो. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. केवढा वेगळा आवाज येतो फोनवर. आणि जाऊन आले बरं त्या डॉक्टरांकडे. आजी, माझ्यापासनं लपतेस? पण आजी मी काहीच केलं नाही. नाही, हजारदा सांगितलं नाही खेळायचं त्या मुलांसोबत. ते आपल्यापेक्षा वेगळे थोडी आहेत. ते आपल्यासारखेच आहेत. आम्ही त्या तिथल्या झाडावर चढतो, फांदीवर लटकतो. खूप मजा येते आम्हाला. झाडावर चढता? स्वरा, तुला कितीदा सांगायचं नाही खेळायचं त्यांच्यासोबत. अगं झाडावर नाही चढायचं. झाडं दगडं नाहीत, हिशेब ठेवतात ते. पण मी काहीच केलं नाही हिशोब ठेवायला. झाडांचा हिशेब तसा नसतो. झाडं सगळ्यांना फळं देतात. फळं सगळ्यांनी खायची आणि कर्जही सगळ्यांनी फेडायचं. बर, नाही खेळत तिथे झाडावर. त्यांच्या सगळ्यांबरोबर नाही खेळायचं. उद्या त्यांनी विचारलं तुझे बाबा कुठे आहेत, तर काय सांगशील? सांगेल, बाबा आपल्यासोबत तर राहतात. हे ऐकतेस ना आता माझं? मग आता हे पण ऐकायचं. नाही जायचं त्यांच्यासोबत खेळायला. आजोबा पण हेच सांगतात की नाही फोनवर. आजोबा कुठे बोलतात? मीच एकटी बडबड करते. ते तर काहीच बोलत नाही, फक्त ऐकतात. पण मी एवढी एकच गोष्ट सांगते, एवढंच ऐकायचं. माझ्यासाठी नाही बाळा, बाबांसाठी ऐकायचं. तुला काही कष्ट नाही पडणार. तुला फक्त मी काय सांगते ते ऐकायचं. तुला फक्त मी काय सांगते ते ऐकायचं. आजी, तुला काय होतंय? आजी, ए आजी, तुला काय होतंय? बोल ना आजी. तू सकाळी गोळ्या नाही घेतल्यास ना? थांब, मी तुझ्या गोळ्या आणते. आली वेळ आता. जुगार. जुगार आहे हा. अगं आई, ऐक माझं. स्वरा येणार परत. येईल म्हणा. तू सांगितलंस तर येईल. पण पण असं का मागितलं असेल त्यांनी? कोवळं काळीत चिरून त्यांना काय मिळणार? असेल म्हणा त्यांचा काही हिशेब. कदाचित याल तुम्ही बरोबर. फक्त तात्पुरतं असेल.
त्याला फक्त भूक अश्रूंची, आणि कर्जही त्या अश्रूंचंच. स्वराला फक्त दे, माझ्या सावलीत सोड तिला. आम्ही परत येणारच, हो. नक्की येऊ. सांगते सांगते मी स्वराला समजावून सांगते. आजी, छान साडी घातलीस. माझा वाढदिवस तुला लक्षात होता का? हा, म्हणूनच तू घातलीस ना. बघ, मी पण नवीन ड्रेस घातलाय. हो, लक्षात होतं माझ्या. प्रत्येक वेळेस बाबा येतात ना वाढदिवसाला, पण यावेळेस बाबा नाही येणार. आणि बाबा जरा अडचणीत आहेत आणि त्यांना तुझी गरज आहे, म्हणून तुला पाठवते. मी सोडेन तुला तिथपर्यंत. मग तू फक्त बाबांना घेऊन परत ये, इतकंच आहे बाळा. इतके दिवस आपण काम केलं की नाही. तू फक्त तयार हो, पुढचं मी बघते. माझ्याबरोबर बाबा नक्की येणार ना? हो, नक्की येणार. हां, बाबा नक्की येणार. बरं, ठीक आहे. बाबा येणार म्हणजे मी जाईल. नक्की येणार. स्वरा, थांब, आजोबांशी बोल आता. हो, मी समजावलं तिला. येते म्हणली ती. बोला बोला, स्वराशी बोला. हॅलो आजोबा. हां, जाईन मी उद्या बाबांकडे. फक्त तुम्ही आजीला फोन करत राहा. हॅलो आजोबा. हॅलो हॅलो काय झालं? हॅलो आजी, आवाज येत नाहीये. बघू आणि इकडे. हॅलो, येतोय की आवाज? हॅलो आजोबा. हॅलो आजी, आवाजच येत नाहीये. आणि इकडे. हॅलो, अगं येतोय की आवाज? तुला बोलायचं नसेल तर तसं सांग, थट्टा करू नकोस. मलाही नाही आवडणार आणि आजोबांनाही नाही आवडणार. बोल त्यांच्याशी. हॅलो आजोबा, आवाज येतोय? हो आजोबा. नाही. बरं, आजींशी बोला. हां, हॅलो. उद्या काम झालं की फोन करते. हां, तुम्हाला. हां, चालेल. काम झालं की मी तुम्हाला फोन करते. हां, चल स्वरा. न्यायाचं गणित सोपं असतं. सगळं काम हा फक्त स्वार्थ आहे, स्वार्थ. तुम्ही कोणाला काही करू शकत नाही. जे काही होईल ते तुमच्यासोबत होईलच, तुमच्याच हातानं. हाच तो ईश्वरी न्याय, हाच न्याय प्रकृतीचा, हाच न्याय त्याचाही. इथं इथं अन्यायाला जागाच नाही. सगळं आपोआप पूर्णतेला जातं आणि पुन्हा पुन्हा जातं. पण उत्साह येतो मृत्यूबद्दल, की या पूर्णतेपासून पुन्हा आरंभाकडे जाणारी वाट कशी असेल. पुन्हा पुन्हा पाठी खोरी करेल का कोणी? त्याच्या इच्छेप्रमाणे आता कर्ज फिटेल. स्वप्नात आपल्या मनावर गोंदलेल्या गोष्टी जास्त दिसतात. आणि मनावर दोनच गोंधळं असतात, आशेचं किंवा भीतीचं.
स्वप्नांसाठी या गोंधनामुळे माणूस अमानवी होतो किंवा अतिमानवी होतो. पण अपूर्णता राहतेच मृत्यूपर्यंत तरी.
माझ्या स्वराला आणि माझ्या लेकाला वापस आण. तू म्हणलास तसं सगळं केलं रे मी. परत दे माझ्या स्वराला आणि माझ्या पोराला. मी तिला फक्त तुझ्याकडे ऋण फेडायला पाठवलं. जमिनीच्या तुकड्यासाठी तू त्या झाडाच्या लेकरांना मारलास, त्यांचा कोप उडवून घेतलास आणि तुला फेडावं लागलं हे. तुझ्या लेकीला फेडावं लागलं हे. तिच्या रक्ताने परतफेड केली सगळी. तिचा बळी घेतला. अगं हा बळी नाहीये. बळी दिलेले येतात का परत? नाही ना. खरं तर तू आला पाहिजे आता स्वराला घेऊन. माझ्या डोक्यावर नको ठेवू स्वराला. त्या लेकरानं एवढं जगही पाहिलं नव्हतं की तिला चांगलं वाईट समजावं. तिला फक्त बाबा बाबा बाबा. ही रडायची वेळ नाहीये. माझीही तीच अवस्था. आता तू तयार हो. आत्ता खरा सण. अश्रूंचं कर्ज फिटलंय. फिटला ना. आता फक्त वाट बघत राहा. ये मग स्वराला घेऊन ये. आता फक्त वाट बघत राहा. आपण सगळेच आंधळे. एखादी भीती किंवा आशा माणसाला आंधळ करते. दोन्ही वेळा माणूस फक्त वाट बघत असतो, अंताची नाहीतर कोणीतरी येण्याची. तसंच तो येणार. जसा होता तसा येणार. कारण त्याचा हिशेब चुकवला. जसा त्याने सांगितला तसाच चुकवला. मायेच्या बदल्यात माया. गुंता सुटला. मग आता तो परत येईलच. आणि तसंच
आई, ए आई, आलो बघ मी. तू आलास आणि स्वरा स्वरा कुठे? अगं जसा मी तिथे आहे अरे आहेस की तू इथे आहेस की? तशी तीही तिथेच आहे. अगं रक्त तुझ्याच हातांना आहे ना, एवढं कसं कळत नाही? हे आजी आजी माझ्याबरोबर बाबा नक्की येणार ना? हॅलो आजोबा, हॅलो. आजी छान साडी घातलीस. माझा वाढदिवस तुला लक्षात होता का? आई, ए आई, आलो बघ मी. आलास ना रूपसा इष्ट. आई, ए आई, आलो बघ मी. त्याला फक्त भूक अश्रूंची. स्वरा स्वरा स्वराला 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 मारलं मारलं ए आजी तुला काय होतंय? बोल ना आजी. तू सकाळी गोळ्या नाही घेतल्यास ना? थांब मी तुझ्या गोळ्या आणते. ए आजी तुला काय होतंय? बोल ना. बोल बोल ना बोल. तुम्ही सगळे एकदम गप्प का झाले? बोल बोल. केव्हा येणार? बोल ना. नाहीच आहेस तू. होतास होतास का तू इथं? होतास नव्हतास? बोलायचास? तू बोलायचास माझ्याशी? नाही नव्हता बोलत. हे सगळे माझ्या डोक्यातले खेळ होते.
तुमचा मुलगा तुमचा नवरा या जगात नाहीत, मग ते तुमच्याशी कसं बोलतील? अहो, ती कुंडी काही तुमचा मुलगा नाही. आणि हा जो सगळा आवाजांचा गोंधळ आहे ना, त्यामुळेच तर तुमचं डोकं दुखतंय. म्हणून एका डॉक्टरच्या नात्याने तुम्हाला सांगतोय, तुम्हाला बरं होण्यासाठीच मी या गोळ्या दिल्यात. तुमच्या डोक्यातील ते आवाज तुम्हाला या गोळ्या घेण्यापासून लाख वेळा थांबवतील. चेतन सर, everything is fair in profits.